हे बघ, हा चहा आदूचा तुझा आहे. हा ठीक आहे. हा दादाचा आणि हा माझा. निन्नी झोपलेलीच आहे अजून. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर 2-3 दिवसाचे मिक्स व्हिडिओ येत आहे तुम्हाला. तर शनिवार आहे आज. मयू सकाळीच पहाटेच आलेली होती पुण्यावरून. तिला हॉस्पिटलला न्यायचं होतं. अँकल पेन होता, त्यामुळे आम्ही नाश्ता वगैरे केला आणि हॉस्पिटलला आलो. त्यानंतर इथे गोळ्या वगैरे घेतल्या. आदू, पास्ता कसा झाला? मस्त झाला. मयू तुला आवडला? मस्त. आणि दलिया, हा दलिया, हा पास्ता. पास्ता तर एक ही कशाची भाजी आहे? आलू मटरची भाजी बनवली होती. आणि तुला आवडला का दलिया? चला जेवण करून घेऊ आपण. तर या दोन्ही मुलांना ना पास्ता खूप आवडतो, त्यामुळे मग पास्ता वगैरे बनवला. आता हा व्हिडिओ आहे तुम्हाला सोमवारचा. तर सोमवारीच आम्ही मग प्रोझोनला जायला निघालो. मयूला झुडिओमध्ये जायचे होते. तिची नेहमीची शॉपिंग असते, कपडे, इयरिंग्स, पॅन्ट्स वगैरे. तर त्यामुळे मग प्रोझोनला आलो आम्ही. दुपारी 5 वाजता निघालो होतो, संध्याकाळी 5 वाजता निघालो होतो आम्ही. त्यानंतर मग तिला बरंच फिरायचं होतं. तर प्रोझोनला आल्यानंतर तर तुम्हाला माहीतच असेल की किती फिरतो आपण. परत झुडिओमध्ये पण सेल वगैरे असतात, छान छान वस्तू भेटतात. आणि पुण्यामध्ये कसं इथल्यापेक्षा तिथे व्हरायटी एवढी चांगली नाही भेटत, त्यामुळे मग ती इकडे आल्यावरच खरेदी करत असते. तर आम्ही अगोदर प्रोझोनला आलो. इथे थोडंसं फिरलो, भरपूर वस्तू बघितल्या इथे. आणि आम्हाला वॉशिंग मशीनची रेट पण बघायची. तर इथे DIYमध्ये आलो. त्यानंतर आम्ही इथे ना खूप छान छान वस्तू असतात किचनच्या, आणि भरपूर वस्तू मी घेतलेल्या पण आहे इथून. आणि आता अशी कुठलीच गोष्ट नाही की जी मी घेतलेली नाही. तरी पण नवीन काही दिसलं तर आपण लेडीज कसं घेतोच, नाही का? तर मग आम्ही म्हटलं चला आपण इथे एक चक्कर मारून येऊ. मयू आणि आम्ही दोघी खूप फिरतो. ती आली की 2 दिवस राहते, पण मग मला घेऊन फिरते ती, कारण की अनुला कामानिमित्त त्याला कुठे जाणं होत नाही. त्यामुळे मी मयूसोबतच मग फिरते. ती 2-3 महिन्यातून येत असते. झुडिओ तर काय सापडलं नाही. काय माहिती यार. एक्स वेलवेटवाला हा वाला घेऊया. हा तुला घे. तरी त्यानं खूप छान छान कलेक्शन होते. आणि मला लिपस्टिकचा तो शेड हवा होता, तर तो मला फायनली मिळाला. आणि इथे वॉशिंग मशीन देखील बघायला आलेलो होतो, कारण की घ्यायचा विचार चाललेला आहे. तर प्राईस वगैरे बघून घेऊ म्हटलं, तर त्यासाठी आलेलो होतो आम्ही. इकडे समोर नाही, इथून आहे. बराच वेळ फिरलो. त्यानंतर मग इथे एक छोटीशी शॉप होतं, तिथून फिरलो. तोपर्यंत आम्हाला 8:30 वाजले. आता चाललो आहे घरी. 8:30 वाजले आम्हाला इथेच. घरी जाऊन मला जेवण पण बनवायचं, ते पण मयूला हेअर वॉश, हेअर कट देखील करायचं होतं, कारण की ती इथे आल्यावरच पार्लरमध्ये जात असते, कारण तिला इथलीच सवय आहे. त्यामुळे मग आम्ही इथे आलो पार्लरमध्ये. आता सांगत होती ती कसं काय करायचं ते. तर मग त्यांनी सांगितलं अगोदर हेअर वॉश करून घेऊ, नंतर हेअर कट करू. तर ती तेच डिस्कस करत होते ते कसं करायचं म्हणून. आणि ते सर पण नव्हते तोपर्यंत, मग त्यांचे जे वर्कर्स असतात त्यांनी तिचे हेअर वॉश वगैरे करून दिला. त्यानंतर सरांच्याच हाताने मग तिचा हेअर कट केला.
तर खूप छान हेअरकट करतात हे आणि तिला यांच्याच हातचा हेअरकट आवडतो. यू शेप केला का? त्यानंतर मग घरी जाऊन आम्हाला जेवण वगैरे बनवायचं होतं आणि आज रात्री मयूर जाणार पण होती. वा, कोणी दिली? ही का नेने नेनीने दिली. हा कशाबद्दल दिली तुला? कारण नाही का मी पास झाला म्हणून. वाव, तू थँक्यू बोलला का निनीला? निनीला थँक्यू बोलला? मी नाही का मम्मा कधी खूप छान असली तर नाही का आलो इथं बसली होती आणि मी थँक्यू बोललो. अगं बाई ग, थँक्यू बोलली लाड कर ना निनीच्या बाई. म्हणजे फुट मास्क खोल ना. चलो अभी राइट लेग का है वो. वरती सरक, वरती आणि बस. फाडायचं कसं आहे ओपन कसं करायचं त्याला ते जेल असतं. थांब आणू. हे इकडून आहे वरच्या साईडने. दाखव. आणू इकडे बघ. ए भाऊ, हां हे जे आहे ना जिथं हे लावायचंय ही वाल्या साईडने फोड. ह्या वाल्या साईडने फोड. हा पण कसं फोडू हे असं आहे ना. तर हाय फूट मास्क पहिल्यांदाच आणलं होतं आम्ही. ते यूज करून बघायचं होतं. पायाला खूप छान रिलीफ देतं हे. तर एक आणलं होतं, तर आणूनच ट्राय केलं सुरुवातीला आणि खरंच खूप छान वाटलं त्याला हा मास्क लावून. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारची सकाळ आहे ही. तर सोमवारी आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, काही टेस्ट करायच्या होत्या. तर आदूला पण शाळेत जायचं होतं, तर आदूची शाळेची तयारी चालू होती. होमवर्क मी करून घेत होते त्याचा, कारण की त्याला सोडून आल्यानंतर मग आम्हाला जायचं होतं आणि स्कूटी एकच होती घरी. त्यामुळे मग आदूचा अगोदर अभ्यास घेतला, त्यानंतर त्याला शाळेत सोडलं. नंतर आम्ही हॉस्पिटलला आलो काही टेस्ट करायला. इथे आमचा बराच वेळ गेला, 2-2:30 वाजले ते आम्हाला घरी जायला. आज पास्ता खायचा आहे मुलांना. पास्ता बनवणार आहे आज. सूप पिलं टाकून. नूडल्स कोणत्या हॉटेलमध्ये गेले ते? नूडल्स टाकून. कोणत्या हॉटेलमध्ये? बदक. मम्मा व्हिडिओ मध्ये. थांब मम्मा. काय काय खाल्लं पण? व्हेज सूप होतं की नॉन व्हेज होतं? नॉन व्हेज. चिकन Non-veg? मंचाव होतं की दुसरं कोणतं होतं? चिकन मंचाव. मंचावच चिकन नव्हतं. मंचाव पनीर. चिकन म्हणजे पनीरला म्हणतो तू. सूप ग मंचाव मध्ये. प्युअर व्हेज मध्ये गेलतो बेबी. अच्छा हा ते प्युअर व्हेज आहे ना. इतकं भारी होतं तिथं. हो का? आणि तू मोदक खाल्ला का? मग मोदक खाल्ला का लास्टला? आकाशला आवडलं. अरे का नाही खाल्ला तू? किती छान आहे. तिथं गेलं तर आम्ही तर आदू त्याच्या मामाच्या बड्डेला गेला होता. आयुष्यमान भव. तिथल्या गप्पा सांगत होता आम्हाला. ते आम्हालाही बोलवलेलं होतं, परंतु मयूला जायचं होतं, त्यामुळे मग मी नाही गेले. आणि रात्री 11:30ला मयूची बस होती, तर गेली ती. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक जरूर करा.